स्कोरर म्हणून कोणतरी या. आयोजक कमिटी स्कोरर नाहीये इथे, मॅन्युअल स्कोरर. आपण स्कोलर इथे उपलब्ध करून द्या. आयोजक कमिटीला नम्र विनंती. पाच मिनिटं पंच. स्कोरर नाहीये, स्कोरर द्या इथं कोणतरी. झेंडे सर स्कोरर द्या इथे. चला तिसरी मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. आजच्या दिवसामधला सामना क्रमांक तिसरा आपल्याला पाहायला भेटतो. एकीकडे आहे कोटेश्वर 11 त्यांच्या विरुद्ध नाथजोगेश्वर 11 टीम. टॉस जिंकल्यानंतर कोटेश्वर 11 टीमने गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते नाथजोगेश्वर 11 टीमला. 5 षटकांचा सामना पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी एंडवरती आपण पाहतोय की आलेले आहेत. अक्षय पहिल्याच बॉलवरती बिग हिट बरसलेत आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय अकाउंट इथे चौकारने ओपन केलाय. मिलेकरन 4 तो बेडा होगा पार 4 रन्स. पण 4 धावा इथे अगदी धावफलकावरती ऍड होतील. फलंदाज आकाश बडदे स्ट्राईक वरती, अक्षय गोलंदाजी वरती आहेत. अक्षय झेंडे आपण पाहतोय एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम. या स्पर्धेमध्ये आयोजक कमिटी म्हणून त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलंय. षटक क्रमांक पहिलं चालू असताना पहिल्या षटकामधला दुसरा बॉल पहिल्या बॉलवरती चौकार खेळलाय. सर रवी शास्त्री नेहमी म्हणतात ज्यावेळी एखादा खेळाडू पहिल्या बॉलवरती फटका मोठा खेळतो ना त्यावेळी त्याचा आत्मविश्वास दुगना होतो. वीरेंद्र सेहवाग माहिती ना, तो देखील सुरुवात षटकार चौकारानेच करायचा. इथे अजून एक चांगला ब्लास्ट केलाय. हा ब्लास्ट अगदी आपण पाहतोय शाळेच्या वरून पलीकडे जातोय. ह्या बॉलवरती देखील सुपर स्वीपर एलगा सिक्सर 6 रन. पण 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 10 या आकड्यावरती धावफलक आलेला आपल्याला पाहायला भेटतंय. आत्मविश्वास ते प्रभावव्यंजन ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला काळोखातून देखील मार्ग सापडतो. आत्मविश्वासाची बॅटिंग करत असताना फलंदाज क्रॅकिंग 2 मोठे फटके घेतोय आणि आपण पाहतोय आपल्या ह्या प्रीमियर लीग मधला षटकार क्रमांक आलेला आतापर्यंतचा 10वा. हा चांगला बॉल टाकला. इथे चांगलं कमबॅक केलंय. ही बॉल हाताळणं खूप गरजेचं आहे. हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाय अनेक है. असं विविध जाती धर्मांचं एकत्रित संमेलन या गावामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. ओहो अडवण्याचा प्रयत्न पहा, हवेचा वेग, रिव्हर्सचा स्विचचा प्रयत्न. तिथे आपण पाहतोय पूर्णपणे पुन्हा एकदा धाव भेटेल. फक्त एक सिंगल, एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती. विविध जाती धर्माचे गोत पंथाचे लोक या गावामध्ये राहतात गुण्या गोविंदाने आणि त्यामुळेच पुरंदर तालुक्यातला आदर्श गाव म्हणून या कोडीत गावाचा उल्लेख कायम घेतला जातो. खरं तर साने गुरुजींनी सांगितलंय खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अल्पावे आणि खरं तर प्रेमाने वावरणारी लोक या गावामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. जगीचे हीन अतिपतित जगीचे दिन बदललित तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अल्पावे. प्रेमळ स्वभावाची लोक ह्या गावामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. अतिशय सुरेख असा फटका खेळलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. अडवण्याचा प्रयत्न
परंतु तिथे दरम्यानच्या कालखंडामध्ये एक सिंगल कंप्लीट केली. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती पूर्णपणे 12 ह्या आकड्यावरती धावफलक आलाय. षटकातला अजूनही आपण शेवटचा बॉल बाकी आहे का? एक बॉल बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलेला आपण पाहतोय. पंचांनी इशारा इथे दिलाय. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 आकड्यावरती. खरं तर जर्सी क्रमांक 12 आपण युवराज सिंगचा पाहत असतो. प्रत्येकाला प्रश्न असतो जर्सी क्रमांक 12 युवराजने का ठेवला असेल. तर सेक्टर 12 मध्ये 12 तारखेला 12 डिसेंबरला 12 वाजता 12 सेकंदाला जन्माला आलेला खेळाडू म्हणजे युवराज सिंग. 12 आकडा एवढा लक्की आहे की त्याने 12 बॉलमध्ये 50 धावा ठोकून अर्धशतक लवकर करायचा रेकॉर्ड देखील बनवला. त्यामुळे जर्सी क्रमांक 12 आपल्याला युवराज सिंगचा पाहायला भेटतो. 5 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 5 बॉलचा केस संपल्यानंतर 12 आकड्यावरती बिनगडी बाद. शेवटचा बॉल पहिला षटकामधला बिगिट करण्याचा प्रयत्न. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक इथे संपलाय. पहिलं आणि धावसंख्या 12 वर स्थिर. खरं तर धर्माच्या पालनासाठी धर्माच्या रक्षणासाठी त्याने अवती दिली. ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं जन्म ठिकाण या ठिकाणी आपला पुरंदर किल्ला ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. त्यामुळे इथे जे नागरिक आहेत ना आदर्श नागरिक आहेत. आपण पाहत असतोय पहिलं षटक खेळ संपलाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी हेमंत गोलंदाजी एंडवरती आलेत. हेमंत जरांडे दुसरं षटक हाताळत असताना आपल्या टीमसाठी काय करतील. दिवाची द्वारी उभा क्षणभर त्याने मुक्तिचारी साधेला. देवाच्या दारामध्ये तुम्ही क्षणभर जरी उभे राहिले ना तरी तुमचं आयुष्याला सार्थक होतं. आणि त्यामुळेच नाथ जोगेश्वरीच्या चरणावरती आपण सर्वजण या ठिकाणी लीन झालेलो आहोत. दुसरा षटक हाताळण्यासाठी आपण पाहतो हेमंत आलेत. हेमंत आपल्या टीमसाठी काय करतील. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या स्थिर आहे 12 आकड्यावरती. हिमालयाशी सांगती नाते सह्याद्रीचे कडे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादिती चौगडे असा हा महाराष्ट्र देश आणि त्यामध्ये शूरवीरांचा तालुका अर्थात पुरंदर तालुका. दुसरा षटक प्रगतीवर असताना हेमंत आलेत. चला हेमंत गडबड करायचे गोंधळ करायचा आहे. लवकरात लवकर गोलंदाजी करायचे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला बरेचसे मॅचेस खेळवायचे आहेत. बिग हिटचा प्रयत्न कॉट बिहाइंड द विकेट. अगदी आपण पाहतोय फटक्यामध्ये ताळमेळ मिस फटका झालाय आणि तदनंतर मात्र इथे पहिला धक्का पहिला अदरा पहिला मासा लागला जातोय. सांगायला लागलेली पहिली किट नाद नष्ट लिटंबर पहिलं जंगट पाठीमागं खेळाडू बाद. 12 या आकड्यावरती इथे आपण पाहतोय ओमकार बडदे बॅक टू द पवेलियन. 12 आकडा 1 गडी बाद. दुसरं षटक 1 चेंडू झालाय. नवीन बॅट्समन आपण पाहतोय इथे बॅटिंगसाठी आलेत. सागर या ठिकाणी आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलेले आहेत. सागर आपल्या टीमसाठी काय करतील. पण स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणं आहेत. त्यामुळे धावफलकाचा विकास करायचा ना तर धावफलकाला गती येणं आणि वाढ होणं गरजेचं असतं. परंतु वा बाय वा काय गोलंदाजी केली आहे. टीमसाठी 2 चेंडू हाताळलेत. एकही धाव खर्च केली नाही हेमंत जरांडे यांनी. विकेटचा प्रयत्न स्वतः इथे आपण पाहतोय अगदी क्षेत्ररक्षक धावतील पळतील. नो मॅच लँड मध्ये चेंडू 1 सिंगल कंप्लीट. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आता 13 या आकड्यावरती धावफलक आलाय. 13 धावा धावफलकावरती आलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. पर सफलता की लड़ाई अकेली लड़नी पड़ती है. भीड़ तो जीत का उत्सव मनाने के लिए होती है. हारना सबसे बुरी सफलता नहीं कोशिश न करना सबसे बड़ी विफलता है. तर मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न इथे करावे लागतील बॅट्समनला. षटकातला पुढचा बॉल बिग हिटचा प्रयत्न इथे फसलाय आणि आलेला अजून एक डॉट बॉल. 4 चेंडूंचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. ओहो बिग हिट फिल्डर डाऊन द बॉल. परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील इथे धावा 6 आणि या षटकानंतर टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती आल्या. शेवटचा बॉल अद्याप विशेष. बॅट्समन आपण पाहतोय आकाश बडदे खूप चांगली बॅटिंग करतोय. आकाश यांचं कौतुक करावं लागेल. आपल्या टीमसाठी बॅकबोन आहे. पाठीचा कणा. ओहो फटका फसला. इथे झेल घेण्याचा प्रयत्न परंतु इथे 1 सिंगल कंप्लीट केलाय. पण सोन्याचा गोळा धरती मातेला अर्पण केलाय. षटकाची समाप्ती. 2 षटकांचा केस संपलाय. 12 बॉलचा केस संपला तर 20 धाब्यांचा धावफलकावरती लक्ष आपण पाहतोय. आणि इथे एबी स्कोरर म्हणून आहेत. खूप चांगली स्कोरिंग या ठिकाणी एबी करत आहेत. 12 बॉलचा केस संपला. आता शेवटच्या 18 बॉलचा शिल्लक खेळ आपण आता पाहणार आहोत. अभिषेक तळेकर इथे स्कोररच्या भूमिकेमध्ये.
नुकतंच अभिषेकने आपल्या गर्लफ्रेंडला फोन केला, सांगितले कुठल्याही प्रकारे कॉल SMS करू नकोस, मी स्कोरिंग करतोय. जर कुठल्याही प्रकारची गफलत झाली तर भोगाभाऊंचे फटके माझ्यावरतीही पडतील आणि कॉमेंटेटरवरतीही पडतील. त्यामुळे तिथे स्कोरिंग करत आहेत. 12 बॉलचा केस संपला. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. शेवटच्या 18 बॉलचा अर्थात 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये आता शिल्लक आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी आता अक्षय झेंडे गोलंदाजी एंडवरती आलेला आपण पाहतोय. पण मुंगी केवढीशी आहे, त्या मुंगीचं डोकं केवढंसं, त्या डोक्याला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळते कितव्या कपडाच्या कितव्या फळीवर कितव्या नंबरच्या डब्यावरती साखर आहे. तिला सांगावं लागत नाही. कणभर मुंगी मनभर साखर संपवते. यश, सुख आणि प्रयत्न अशीच असतात. तुम्ही कणभर असला तरी मनभर धावा बनवू शकता. क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. मानवाला सराव परिपक्व बनवतो. फटका खेळण्यामध्ये अपयश पर्यंत इथे आपण पाहतोय. अगदी चेंडू गेलाय इष्टांच्या पाठीमागे. मिलेगे रन 4 तो बेडा होगा पार. 4 रन बाईच्या स्वरूपाच्या 4 रन इथे आपण पाहतोय. 24-24 या आकड्यावरती आता दाफलक आलाय. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. तिसरा षटक प्रगतीतर असताना पहिला बॉल आपण पाहतोय. अगदी सुरेख हाताळलाय. थोडीशी गफलत आणि तदनंतर चौकार आलाय. तिसरा षटक खूप महत्वाचा आहे. गोलंदाज अक्षय झेंडे. अक्षय यांचं कौतुक करावं लागेल. चांगला कमबॅक देणारा चेंडू आहे, परंतु आउटफील्ड फास्ट मैदानामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील, परंतु बॅक टू बॅक अजून 2 चौकार आलेत आणि या 4 धावेनंतर टीमची धावसंख्या 28-28 या आकड्यावरती. कधी होती डोळे ओले मन मानसाच्या तळी, माझे पहिला तले अंश डोल घेती त्याच्या जळी, असं म्हणत चेंडू अलगद टप 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 करत चौकार गेलाय. अक्षय झेंडे चांगले बॉलर आहेत. चांगला बिग हिट केलाय. कावकॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू खाली येतील अडवण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण. चांगलं कमबॅक अक्षय यांनी केलाय. खेळाडू चांगल्या परिस्थितीमध्ये चांगलं खेळतो, परंतु वाईट परिस्थितीमध्ये चांगला खेळला ना तर तो खरा खेळाडू. इथे अक्षयने चांगलं कमबॅक केले. 2 चौकार आल्या होत्या आणि आता टीमची धावसंख्या 29 वरती. षटकातला दरम्यानचा चौथा बॉल. गोलंदाज अक्षय इथे सज्ज होतील. चांगला फटका खेळलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू खाली येतील उचलतील फेकतील. इथे धावबाद करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केले. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या आपण जर पाहिली 30 या आकड्यावरती धावफलक. चेंडू झालेत मैदानामध्ये 4. हर कोशिश में शायद सफलता नहीं मिल पाती, लेकिन हर सफलता का कारण कोशिश ही होता है. त्यामुळे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही प्रयत्न केला की तुम्हाला यश भेटेल असं नाही, परंतु प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश भेटू शकत नाही. पुढचा बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड द मिस. इष्टांच्या पाठीमागे इष्टरक्षक चेंडू सोपवतील. तोपर्यंत 5 बॉलचा केस संपला. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती. वा बाय वा. चांगला कमबॅक. ओहो, हे जीवन राजा क्रिकेट आहे. हुकला तो संपला. यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. आय विल डेफिनेटली हिट. इथे फर्निचर डिस्ट्रॉय केलाय आणि खेळाडू इथे बाद होईल. धक्का क्रमांक आपण पाहतोय अगदी लागला आहे. दुसरा. 2 गडी बाद झाले. टीमची धावसंख्या स्थिर आहे 30 या आकड्यावरती. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक संपले ते तिसरं. जवळच मैदानामध्ये शेवटच्या 12 बॉलचा खेळ इथे बाकी आहे आणि टीमची धावसंख्या 30 वरती. आता 12 बॉलमध्ये कित्येक धावांचा डोंगर इथे उभं करतील ते पाहायचं आहे. खरं तर आता दिवाळीचा सण आपण पाहिला. काल भाऊबीज आणि आज दिवाळी संपलेली आपल्याला पाहायला भेटते, परंतु हे आनंद देणारे क्षण आहेत. चला जवळ शेवटचे 12 बॉल इथे मैदानामध्ये बाकी आपण पाहतोय. खरं तर देवे दिला धिय सेवे गुमटा तयार झाला फाटा बाधिकेचा. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मूक बोलाय वचन. देवाने जे हात दिलेले आहेत नाथबाबाने ते एकमेकांना मदत करण्यासाठी. इथे आपण पाहतोय अगदी 4थं षटक. पहिल्याच बॉलवरती इथे दांडी 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 होते गुल. अजून एक धक्का. फलंदाज आलेत आणि फलंदाज गेलेत. मला वाटतं इथे हजेरी लावण्यासाठी ते आले होते. 4थं षटक इथे प्रगतीतर असताना गडी मात्र बाद झालेत. अजून तिसरा आणि सागर आलेत सागर गेलेत. अंतिम 11 बॉलचा खेळ बाकी.
चला जाऊयात मैदानामध्ये. आपण पाहतोय षटक क्रमांक इथे तिसरं चालू असताना चौथं षटक चालू असताना चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती इथे सफलता सागर तळेकर यांना भेटते. सागर तळेकर यांनी अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकला, ज्या चेंडूला इंग्लिशमध्ये यॉर्कर म्हणलं जातं, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं. हा बॉल देखील खूप चांगला हाताळला. इथे कुठल्याही प्रकारची धाव नाही. अंतिम 10 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. खरं तर संतांचा आदेश, सोयरा पीडित दुःखितांचा, वीरांचा आदेश, आक्रमक रक्षक दिनांचा, तरपत राहिले सदैव जोवर चंद्र सूर्य हे खडे, जय महाराष्ट्र निनादती चौघडे. मुरारबाजी देशपांडेंचं शौर्य म्हणजे हा पुरंदर तालुका, धर्मवीर संभाजी महाराजांचं जन्म ठिकाण म्हणजे पुरंदर तालुका, आणि त्यामधलं आदर्श गाव कोडित प्रीमियर लीग आपण निश्चितच पाहतोय. चौथं षटक चालू आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. चौथ्या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न आलेला इथे डॉट बॉल, आणि इथे आपण पाहतोय आता शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. चौथं षटक प्रगतीवर असताना चेंडू क्रमांक 5वा. चांगला फटका खेळलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक असतील, चेंडू खाली येतील, लढवण्याचा प्रयत्न होईल, तोपर्यंत एक सिंगल येते. एकेरी दुहेरी धावांचा क्रिकेट, कारण इथे आपण पाहतोय अगदी पायामध्ये बेड्या टोकण्याचं काम सागर तळेकर यांनी केलंय. शेवटचा बॉल सुरेख हाताळलाय. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक संपले. चौथा 24 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या स्थिर आहे 32 वरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी. खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक देवस्थानं आहेत, परंतु ह्या कोडीच्या मंदिराचं एक वैशिष्ट्य गुरुवारी किंवा रविवारी किंवा अमावस्या पौर्णिमेला इथं मोफत अन्नदान असतं. कारण अन्नदान हे खूप पवित्र मानलं जातं, आणि त्यामुळे स्वच्छता पहा. या देवस्थानाची स्वच्छता तुम्ही पाहू शकता, या देवस्थानाचं लोकांची वागणूक पाहू शकता, आणि त्यामुळेच महाराष्ट्रातल्या बऱ्याच भाविक रसिकांना हे मैदान आवडतं, हे मंदिर आवडतं. 32 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना पहिला बॉल इथे नो बॉल, अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव. खर तर भक्तांना आणि नवसाला पाहणारा हा देव, आणि अगदी मंदिराच्या परिसरामध्ये असलेलं हे क्रीडांगण. पहिला बॉल चांगला फटका फ्रीडचा बॉल होता, त्यावरती 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? इथे होणार नाही. अंतिम 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. इफ यू डोंट फाईट फॉर व्हॉट युअर वॉन्ट, डोंट क्राय फॉर व्हॉट यू लॉस्ट. तुम्ही जर लढला नाही ना काय पाहिजे त्यासाठी, तर तुम्हाला मग रडावं लागतं. मग रडून काहीच उपयोग नसतो. चांगला फटका खेळला. क्रॅकिंग स्ट्रोक आहे. नो रिस्क, नो ग्लोरी, नो फेल्युअर, नो स्टोरी. वारंवार बिगिट करण्यामध्ये अपयश, परंतु त्यांनी सांगितलंय अभी तो ए बस जाके पिक्चर अभी बाकी आहे. नाथबाबा टीम, चला कॅप्टन या. धावसंख्या 40 वरती. नाथ साहेब 11 टीम टॉस साठी या, आणि नाथ साहेब आणि नाथबाबा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 40 या आकड्यावरती. अजूनही शेवटच्या 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी. गोलंदाजी एन वरती साहिल तळेकर. विकेट करण्याचा प्रयत्न, डावेशीच्या बाहेरचा बॉल, अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव. एका धावेनंतर टीमची धावसंख्या आता 41. 41 वरती धावफलक आलेला आपल्याला पाहायला भेटते. 41 रन्स. चला नाथसाहेब 11 टीमचे कॅप्टन आलेले आहेत. नाथबाबा 11 टीम. आपण टॉस साठी लवकरात लवकर या. हा बॉल डॉट आलाय. अंतिम 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आता असेल. चला टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या. चांगला फटका खेळलाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक इथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेला आपल्याला पाहायला भेटतोय. इथे नो बॉल आणि +1. इथे खराब बॉल, आणि त्यावरती अजून 1 धाव. 42 वरती. अजूनही अंतिम 3 बॉलचा खेळ. नाथबाबा टीमने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, त्यामुळे प्रतिस्पर्धी टीमला बॅटिंग करावी लागेल. षटकामधला पुढचा बॉल आपण पाहतोय. शेवटचा षटक, आणि या चौथा बॉल. फ्रीडचा बॉल सुरेख हाताळला. इथे अजून नो बॉल, अजून एक खराब बॉल, आणि पुन्हा 3 बॉल रिपीट करावे लागतील. प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चरित्राची व्हायला हवी, कारण चेहरा सजवायला काहीशी मिनिटे लागतात, पण चांगले चरित्र, चांगला खेळाडू म्हणून परफॉर्मन्स करायला पूर्ण आयुष्य लागतं. इथे खराब बॉलिंग आहे. फ्रीडचा बॉल असेल पुढचा. अंतिम 3 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आहे.
चला, पंचांचे निर्णय अगदी योग्य आहेत, त्यामुळे गोलंदाजाला विनंती तुम्ही गोलंदाज करा. सामना लवकरात लवकर खेळवा. अजून आपल्याला बरेचसे मॅचेस खेळवायचे आहेत आणि पाऊसही पडू शकतो. इथे हा बॉल आपण पाहतोय सुरेख अतळला. चौथ्या बॉलवरती एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? फक्त एक सिंगल येते. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा 45 45 या आकड्यावरती धावफलक आलेला आपल्याला पाहायला भेटत आहे. अंतिम इथे चेंडू काही शिल्लक आपण पाहतोय. अगदी अंतिम 2 बॉल आणि हा 5वा बॉल गोलंदाजीवरती गोलंदाज निघतील. चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू उडवण्यासाठी येतील आणि इथे आपण पाहतोय मिलेगा मौका मारेगा चौका. 2 क्षेत्ररक्षकाची दरी आणि त्यामधून चेंडू भेदून जातोय. थोडासा गोलंदाज आपण पाहिलं, दबाव गोलंदाजावरती होता, परंतु चेंडू चांगला हाताळलाय. 5 बॉलचा खेळ संपला. 49 धावेंवरती धावफलक. शेवटचा बॉल ह्या तिसऱ्या मॅचच्या फर्स्ट इनिंग मधला. सुख के हे सब साथी दुख में न कोई, मेरे राम मेरे नाम एक साचा दुजा न कोई. आनंदामध्ये सगळेच जण एकत्र येत असतात, परंतु वाईट काळामध्ये कोण येत नाही. गोलंदाजावरती वाईट काळ होता, परंतु त्यानंतर मात्र त्याने एकटा लढलाय आणि इथे आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेताना खेळाडू झालेत बाद. 5 षटकांचा केस संपला. 30 बॉलचा केस संपला तर टीमची धावसंख्या 50 वरती. विजयासाठी आता 51 धावा बनवायचे ते कोटेश्वर 11 टीमला. कोटेश्वर 11 टीम चला मैदानाच्या बाहेर या. आता येणारे बॉल असतील 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये तुम्हाला विजयासाठी बनवायचे ते 51 धावा. धन्यवाद. चला त्वरित सामना चालू करून घ्यायचा आहे. भरपूर असे सामने खेळवायचे आहेत आपल्याला. चला ओपनिंग बॅट्समन जोडी. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि कोटेश्वरचे मानाचे 2 फलंदाज ग्राउंड वरती यायचंय. त्वरित असा सामना चालू करून घ्यायचा आहे. पंच 51 रन ऑन द बोर्ड. जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. चला ओपनिंग जोडी अक्षय झेंडे आणि तन्मय गायकवाड. उत्कृष्ट असं नावाजलेलं नाव आणि क्रिकेट खेळणार. चला सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे.
येण्याचं आगमन झालंय, परंतु ओमी दादा सामना चालू करून घ्या. चला, आघाडीचे 2 फलंदाज, आपण आपलं स्ट्राईक एंड चूज करायचंय आणि सामना चालू करायचा आहे. अतिशय उत्कृष्ट असे चाले KPL चे सामने. चला, चला, स्ट्राईक एंड वरती अक्षय झेंडे, नॉन स्ट्रायकर एंडला तन्मय गायकवाड आणि टाकणार तो ओमकार, खेळणार तो अक्षय. पाहू आता काय होतंय. अक्षय झेंडे ऑन स्ट्राईक. सामना चालू करून घ्यायचा. पाहू आता काय होतंय पहिल्या बॉलवरती. पहिला असा टाकलेला उत्कृष्ट चेंडू अक्षयला काही देखील समजला नाहीये. अतिशय उत्कृष्ट असा ओमकार गोलंदाजी करतोय, अक्षयला समजत नाहीये. कुठंतरी 2 फलंदाजांनी आतमध्ये डिस्कस करून खेळायचंय. अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना. 51 धावांची गरज आहे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती डॉट स्वरूपाचा चेंडू, अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. दुसरा चेंडू आणि त्यावरती मारलेला सुपला, अतिशय उत्कृष्ट असा मारलेला चौकार. खर तर क्रिकेट हे असं क्षेत्र आहे जिथे फक्त ताकदीचा उपयोग करून काही फायदा नाही. शक्कल देखील लढवायला हवी आणि ती अक्षयने लढवली. पुन्हा एकदा तोच ट्राय केला होता, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव. आता स्ट्राईक वरती आलाय तन्मय गायकवाड, पुरंदर तालुक्याचा नावाजलेला गावाजलेला खेळाडू तन्मय गायकवाड. पाहू आता आपल्या खेळाने आपलं मन मोहित करतोय का. उत्कृष्ट असा टाकतोय तो ओमकार, तो देखील नावाजलेला खेळाडू आहे. आपण पाहता PPL मध्ये त्याची कामगिरी पाहिली. अतिशय उत्कृष्ट असं खेळतो, त्याच्या स्वरूपाचा खेळतो. आता काय होतंय ते पाहू. खर तर पवन देवताने त्याला साथ दिली नव्हती, परंतु उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि त्यावरती काय होतंय पाहूया. पंच, चौका. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, परंतु वारा देवताने त्याला साथ दिली नाही, त्यासाठी चौकार गेला. तो जर लेग साइडला म्हणजे त्याच्या ऑफ साइडला मारला असता तर षटकार आला असता, परंतु चालायचं. क्रिकेट हे असं क्षेत्र आहे, कधी मदत करते तर कधी. चला, सामना त्वरित चालू करायचा. अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू, त्यावरती उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, म्हणजे स्वतः चेंडू टाकायचा आणि स्वतः अडवायचा, अशी कामगिरी ओमकार करतोय. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. अतिशय सेन्सिबल असं क्रिकेट चालू आहे. एक षटकार मारायचा, नंतर सिंगल काढायचं. षटक समाप्त. पहिल्या षटक समाप्तीच्या धावसंख्या 10 धावसंख्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10 धावा, बिनबाद 10. अतिशय उत्कृष्ट असं क्रिकेटचा सामना पाहायला मिळतोय. फक्त सामना स्पीडअप करायचा आहे, भरपूर असे सामने खेळवायचे आपल्याला. पुरंदर तालुक्याचा आयकॉन म्हणून ज्याला बोललं जातं असा तन्मय गायकवाड स्ट्राईक वरती. असा टोलवलेला चेंडू, त्यावरती चौकार. या चौकारानंतर संघाची धावसंख्या झाली ती 14 धावा. अतिशय उत्कृष्ट असं चाललेलं स्कोअरबोर्ड, बिनबाद 14 धावा. गोलंदाजी करतोय तो नाना.
प्रत्येक संघाने आपला अतिरिक्त खेळाडू इथं पाठवून द्यायचा आहे. टोलवलेला चेंडू त्यावरती उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, एकही धाव नाही. डॉट स्वरूपाचा चेंडू. सामना स्पीडअप करायचा आहे. डेड स्वरूपाचा चेंडू, मृत चेंडू. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू त्यावरती एक धाव. आता स्ट्राईकवर आहे अक्षय झेंडे. नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो तन्मय गायकवाड. टाकतोय तो नाना. पाहू आता कोण कोणावरती भारी पडतंय. अतिशय सेन्सिबल असं क्रिकेट चालू आहे. एक चौकार मारायचा, त्यानंतर डिफेन्स करून एक रन काढायचा. उत्कृष्ट असा टोलवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न कुठेतरी फसलाय. लेग बाय स्वरूपाची एक धाव. सोळा धावा, बिनबाद 16 धावा. चला सामना स्पीडअप करायचा आहे. भरपूर सामने खेळवायचे. टाकलेला चेंडू त्यावरती लेग बाय स्वरूपात एक धाव. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो नाना. आता काय होतंय ते पाहूया. संघाची धाव संख्या झाली ते 17 धावा, बिनबाद 17. चला चालू सामना स्पीडअप करायचा आहे. भरपूर सामने खेळवायचे. खेळतोय तो अक्षय, टाकतोय तो नाना. आता काय होतंय ते पाहू. टाकलेला चेंडू, डॉट स्वरूपाचा चेंडू आणि षटक समाप्त. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली 17 धावा, बिनबाद 17. अतिशय उत्कृष्ट असं चाललेलं धाव फलक पाहायला गेलं तर चला सामना स्पीडअप करायचा आहे. सध्याचं वातावरण पाहता पाण्याची गरज नाहीये, परंतु आहे ते फॉलो केलं पाहिजे. चला गोलंदाज फलंदाज दोघांनी सामना स्पीडअप करायचा आहे. भरपूर असे सामने खेळवायचे. चाल 2 पॉवर प्लेचे षटक संपले. पॉवर प्लेच्या षटकानंतर संघाची धाव संख्या झाली 17 धावा, बिनबाद 17. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय तो ओमकार बडदे. नावाजलेला गावाजलेला अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज ओमकार बडदे. आणि पाहायला गेलं तर ते याचं होम ग्राउंड आहे. होम ग्राउंड वरती काय होतंय ते पाहूया. खेळ यष्टीची अतिशय उत्कृष्ट अशी माहिती असलेली ओमकार दादा बडदे. टाकलेला चेंडू त्यावरती उत्कृष्ट असा स्ट्रेट ड्राईव्ह आणि त्यावरती चौकार. ओमकारला कुठेतरी आपला चेंडू मध्ये बदल करायला हवाय. फटके खाऊन जमणार नाही. चाल तो त्याच्या अनुभवाच्या बळावरती पुढला चेंडू अतिशय उत्कृष्ट टाकू शकतो, कारण त्याचा अनुभव तो कुठेतरी पणाला लावेल. त्या अनुभवाच्या जोरावरती त्याला कुठेतरी कमबॅक करायला हवं. संघासाठी धाव संख्या रोकायला हवी. चला सामना चालू. अतिशय उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू त्यावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न.
उत्कृष्ट असं रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय चालाक चित्त्याच्या चपाळीने 2 धावा पूर्ण केल्या. 21 धावा, संघाची धाव संख्या झाली 21 धावा. रिव्ह्यू रिव्ह्यू घ्या. DRS घेतलाय, थर्ड अंपायर चेक करतायत. आता काय होतंय ते पाहूया. नॉट आउट. उत्कृष्ट असं रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. आत्ताच्या 2 धावा ऍड करून संघाची धाव संख्या झाली 23 धावा, बिनबाद 23. अतिशय उत्कृष्ट असं आता काय होतंय ते पाहूया. खेळतोय तो तन्मय, टाकतोय तो ओमकार. विकेट. कुठेतरी चुकलंय तन्मयचं आणि त्या चुकीची त्या संघाला भरपाई करावी लागेल. आणि तन्मयची जागा भरून काढायला आलाय तो सागर तळेकर. अतिशय उत्कृष्ट असा नावाजलेला गावाजलेला खेळाडू सागर तळेकर. कुठेतरी पाहायला गेलं तर ओमकारने आपल्या बॉलिंग लाईन मध्ये कमबॅक केलाय. अतिशय उत्कृष्ट असं षटक टाकतोय आपल्या संघासाठी. अतिशय उत्कृष्ट असं चाललेलं सामना. खेळतोय तो सागर, टाकतोय तो ओमकार. स्ट्राइक एंड वरती सागर तळेकर, नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय झेंडे, टाकतोय तो ओमी दादा. चला सामना स्पीडअप करायचा आहे. पंच सामना स्पीडअप करायचा आहे. आता काय होतंय ते पाहूया. कुठं तरी मिसकम्युनिकेशन झालंय. त्या मिसकम्युनिकेशनची काहीतरी भोगावं लागतंय आणि खूप मोठी संघाची धावसंख्या झाली ती 23 धावा. लाईनचा DRS लाईनचा. सर अवेलेबल नाहीये, अवेलेबल नाहीये. विकेट. चला कुठेतरी संघाच्या ह्याच्या गोलंदाजी संघामध्ये बळ आलंय, कारण उत्कृष्ट अशी विकेट पडली. खर तर या रनाची काही गरज नव्हती. संघाला एका धावेच्या स्वरूपात खूप मोठी विकेट परतावी लागली आहे. आता काय होतंय ते पाहूया. संघाची जबाबदारी आता सागर तळेकर आणि हेमंत जरांडे यांच्या खांद्यावरती आहे. टाकलेला चेंडू उत्कृष्ट प्रकारे टोलवला, त्यावरती सिंगल असे धाव घेतली. आता काय होतंय ते पाहूया. स्ट्राइक एंड वरती सागर तळेकर, नॉन स्ट्रायकर एंडला हेमंत जरांडे.
उत्कृष्ट प्रकारे टोलवलेला कव्हर्सला चेंडू त्यावरती चौकार. संघाची धाव संख्या झाली 3 ओव्हर 28 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली 28 धावा. बारा चेंडू मध्ये 23 धावांचं लक्ष. पाहायला गेलं तर ग्राउंडच्या मुकाबले 23 नाही 33 धावा देखील होतील. चला सामना स्पीडअप करायचा आहे. ओमकार, अक्षय अक्षय आहेरकर उत्कृष्ट असा आता काय होतंय ते पाहूया. बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय, बॅटिंग ट्रॅक वरती हेमंत जरांडे, नावाजलेला गावाजलेला असा उत्कृष्ट असा खेळाडू. खरं तर पाहायला गेलं तर कोडीत हे गाव असं आहे, सगळेच प्लेयर इथले नावाजलेले गावाजलेले आहेत. कोणाला सोडावं आणि कोणाला धरावं अशी या गावाची परिस्थिती आहे. म्हणजे पाहायला गेलं तर सगळे ज्याच्या त्याच्या प्राईम टाइम मध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये तालुक्याच्या बाहेर खेळलेले आहेत. आणि उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू हेमंतला काही देखील समजला नाहीये. कुठेतरी अक्षय आपल्या संघाची चुणूक दाखवून देतोय. उत्कृष्ट असा गोलंदाजी ट्रॅक वरती तो त्याचं काम करतोय. हेमंतला ते समजत नाहीये. पहिला चेंडू डॉट स्वरूपाचा, दुसरा चेंडू वाईड स्वरूपाचा चेंडू आणि कुठेतरी अक्षय भरकटतोय. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट असा डॉट स्वरूपाचा टाकला, परंतु दुसरा चेंडू वाईड स्वरूपाचा पडला. अतिशय उत्कृष्ट असं टाकलेला चेंडू त्यावरती एज लागली आणि सिंगल. अतिशय उत्कृष्ट असं कमबॅक करतोय तो अक्षय आहेरकर. आता काय होतंय ते पाहूया. स्ट्राइक एंड वरती सागर तळेकर, नॉन स्ट्रायकर एंडला हेमंत जरांडे. टाकलेला चेंडू सागरला काही देखील समजला नाहीये. पाहायला गेलं तर चेंडूची गती कमी होते आणि सागर कुठेतरी लवकर फिरतोय. कुठेतरी काहीतरी बदलावं लागेल. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू उत्कृष्ट प्रकारे लेग साइडला टोलवला, त्यावरती दुसऱ्या धावेची तयारी, परंतु तयारी कुठेतरी नाकाम ठरले. पुन्हा एकदा चला टीम डिस्कशन नकोय, लवकरात लवकर सामना स्पीडअप करायचा आहे. उत्कृष्ट असा टाकतोय तो अक्षय, खेळतोय तो हेमंत. पाहायला गेलं तर उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू त्यावरती यष्टीरक्षकाकडून कुठेतरी चेंडू सटकतोय, परंतु बॅकअप मध्ये चांगला चेंडू कव्हर केला. टाकतोय तो अक्षय, खेळतोय तो हेमंत. टाकलेला चेंडू अतिशय नो स्वरूपाचा चेंडू. हो हो, आता कुठेतरी काहीतरी अक्षयला डोकं लढावं लागेल, त्यावरती फ्री हिट असेल. नो प्लस फ्री हिट म्हणजे हेमंतला आता कुठेतरी वाईड स्वरूपाचा चेंडू, नो स्वरूपाचा चेंडू. नो स्वरूपाचा चेंडू, पुन्हा एकदा नो स्वरूपाचा चेंडू आणि त्यावरती फ्री हिट. कुठेतरी अक्षय गोलंदाजीमध्ये भरकटतोय, त्याला कुठेतरी जागा आणायला हवं, म्हणून ओमी दादा त्याला काहीतरी सांगतायत. पाहूया आता काय होतंय. खरं तर लहान खेळाडू कुठेतरी गडबडले तर कॅप्टनने, संघ नायकाने त्याची जबाबदारी घ्यायची असते. आणि संघाची धावसंख्या झाली 33 धावा. पाहायला गेलं तर अजून सामना दोन्हीकडे आहे. असं पाहायला गेलं तर उत्कृष्ट असे फलंदाज आहेत आणि उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत, परंतु सागरला कुठेतरी आताच आपल्या संघाची जबाबदारी स्वतःवरती घ्यायला हवी आणि त्या प्रकारचा खेळ त्याला दाखवायला हवा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगता येईल की पंचांचा निर्णय अंतिम राहील, कृपया कोणी वाद घालू नये. आता काय होतंय ते पाहूया. टाकतोय तो अक्षय, खेळतोय तो हेमंत. ओमकार, सामना स्पीडअप करायचा आहे. आता काय होतंय ते पाहूया. फ्री स्वरूपाचा चेंडू, त्यावरती उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि खणखणीत षटकार.
कुठेतरी दाखवून दिलंय हेमंत. संघाची धाव संख्या झाली 39 धावा. संघाची धाव संख्या झाली 39 धावा. पाहायला गेलं तर टीम मीटिंगची गरज नाहीये. संघाची धाव संख्या झाली 39 धावा. 6 बॉल 12 धावांची गरज. अतिशय उत्कृष्ट असा सामना चालू आहे. खरं तर असं कॅल्क्युलेशन संघामध्ये किंवा सामन्यामध्ये अतिशय इंटरेस्टिंग असं काहीतरी दाखवून देतं. क्रिकेट असा सामना आहे जो शेवटच्या बॉल पर्यंत आणि शेवटच्या रन पर्यंत जातो. सामन्याचं प्रेशरच सांगतोय. टीम मीटिंग उरका. खरं तर वारंवार आपली सूचना देण्यात येतात टीम मीटिंग घ्यायची नाहीये, त्वरित सामना उरकायचा आहे. आणि 6 बॉल 12 धावांची गरज. अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना. आणि आता श्रेयस बडदे बॉलिंग ट्रॅक वरती. आता खरं तर पाहायला गेलं तर कुठेतरी यंग टॅलेंट आहे आणि कुठेतरी अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. आता कोण कोणावरती भारी पडतंय, एक्सपिरियन्स का यंग टॅलेंट? पाहायला गेलं तर दोघंही चांगले खेळाडू आहेत. गावातले खेळाडू असल्यामुळं त्यांच्यावरती बराचसा असं प्रेशर आहे. आणि त्यावरती उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, परंतु कुठेतरी सागरचा शॉट फसतोय आणि कॅच बाद. अतिशय उत्कृष्ट अशी विकेट भेटली ती श्रेयसला. कुठेतरी यंग टॅलेंट एक्सपिरियन्स वरती भारी पडताय आणि सागरला घरट्यात परतावं लागतंय. उत्कृष्ट असा शॉट मारला होता पण कुठेतरी त्याला काहीतरी भेटलं नाही. चला सामन्यामध्ये रंगत. 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना. खरं तर हा सामना सागरने स्वतःच्या बळावरती जिंकवला असता, परंतु कुठेतरी शॉर्ट कनेक्शन चुकतोय आणि हातात गावतोय. सागरची जागा भरून काढायला आलाय नंदकिशोर नेलेकर. हा पण नावाजलेला खेळाडू आहे. उत्कृष्ट असा खेळाडू टाकतोय तो श्रेयस. पुन्हा एकदा उडवलेला चेंडू आणि त्यावरती कॅच बाद. अतिशय उत्कृष्ट असं आपली चुणूक दाखवून देतोय आणि त्यावरती यष्टीरक्षाने अतिशय उत्कृष्ट असा कॅच झेलला. पाहायला गेलं तर नंदोला खरं तर मॅच सामना घेऊन जायचं होतं, परंतु ते त्याला कुठेही जमलं नाही. त्याची जागा भरून काढायला आलाय तो यंग टॅलेंट प्रतीक तळेकर. हा देखील उत्कृष्ट असा फलंदाज आहे, परंतु आपल्या संघासाठी आता कुठेतरी खेळावं लागेल. श्रेयस अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय त्याच्या संघासाठी. खरं तर ओम वारंवार त्याला काहीतरी संदेश देतोय आणि त्या संदेशाच्या जोरावरती श्रेयस उत्कृष्ट अशी आपली चुणूक दाखवतोय आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय. आता काय होतंय ते पाहूया. खेळतोय तो प्रतीक, टाकतोय तो श्रेयस. कोण कोणावरती भारी पडताय. अतिशय उत्कृष्ट असा रंगलेला सामना आणि टाकलेला चेंडू त्यावरती यष्टीरक्षकाकडून कुठेतरी गडबड होते आणि लेगबायच्या स्वरूपात एक धाव. आता काय होतंय ते पाहूया. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजून 3 चेंडू राहिलेत. त्या 3 चेंडू मध्ये 11 धावा करायच्यात. सामना स्पीडअप करायचा आहे. अतिशय उत्कृष्ट आणि रंगलेला सामना. सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारे मॅच चालू आहे. अतिशय उत्कृष्ट असा सामना चालू आहे. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू काही देखील समजला नाहीये. हेमंत देखील नुसतं बॅट फिरवतोय, परंतु त्याच्या बॅटेवरती चेंडू आलेला नाहीये. अतिशय उत्कृष्ट अशी चुणूक दाखवतो तो श्रेयस. आता काय होतंय ते पाहूया. खरं तर बोलता बोलता माझ्या पण हृदयाचे ठोके वाढतायत. आणि त्यावरती उत्कृष्ट असा टोळलेला चेंडू आणि खणखणीत षटकार. आता काय होतंय ते पाहूया. टीम मीटिंग अजिबात नकोय. 1 बॉल मध्ये 5 धावांची गरज. बॅटेला लागला तर वाघ, नाही लागला तर शिव. आता पाहूया काय होत आहे. कोण भारी पडताय. यंग टॅलेंट भारी पडताय का कुठेतरी एक्सपिरियन्स कामाला येतोय.
पाहायला गेलं तर हेमंत जरांडे अतिशय उत्कृष्ट असा नावाजलेला गावाजलेला पूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये त्याने आपल्या क्रिकेटच्या स्किलने त्याने आपलं नाव उंचावलंय. कुठेतरी श्रेयस आताच कुठेतरी उभारी घेतोय क्रिकेट क्षेत्रामध्ये, परंतु आधीचे टाकलेले 4 चेंडू अतिशय उत्कृष्ट प्रकारे, त्यामध्ये त्याला 2 विकेटी मिळाल्या, 2 डॉट स्वरूपाचे चेंडू, लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली, त्यामुळे ते हेमंतला कुठेतरी स्ट्राईक मिळालंय. आणि आता स्ट्राईक वरती हेमंत. टाकलेला चेंडू त्यावरती कट झाला, त्यावरती उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, त्यावरती दुसरी धाव, अरे त्यावरती गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि त्यावरती बाद, रन आउट. कुठंतरी मिस थ्रो, कम्युनिकेशन, अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, परंतु त्यावरती बॅकअप कव्हर सगळं केल्याने अतिशय उत्कृष्ट प्रकारे सामना जिंकलाय नाथ जोगेश्वरी 11. तुमचा अतिशय उत्कृष्ट असं अभिनंदन, अतिशय उत्कृष्ट असा सामना खेळला. कुठेतरी कोटेश्वर संघ देखील भारी पडला होता, परंतु आपल्या छोट्या छोट्या चुकांमुळे त्यांना हे षटक महागात पडलं. चला त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचे नाथबाबावाल्यांनी. अतिशय उत्कृष्ट असा सामन्यात रंगत. अरे हे क्रिकेट आहे, हे आपल्याला सामन्यातली चुणूक दाखवून देत आहे आणि हे दाखवून देतं कोळेगावचं क्रिकेट आहे. कोण कोणाला कमी नाही, कोण कोणाला जास्त नाही. जो खेळेल तोच राजा या मैदानावरती.